आज आपण राईट अँगल ट्रायंगल मधील जर दिलेले अॅक्यूट अँगल्स यांची मेजरमेंट्स, म्हणजे राईट अँगल ट्रायंगल मध्ये एक अँगल नेहमीच राईट अँगल असतो, 90 डिग्री असतो. इतर राहिलेले रिमेनिंग दोन अँगल्स असतात, ते दोन्ही अॅक्यूट अँगल्स असतात आणि यांची मेजरमेंट्स ही जर 45 डिग्री आणि 45 डिग्री म्हणजे दोन्ही सेम दिले तुम्हाला, 45 आणि 45 डिग्री असे जर देऊ केले, थोडक्यात काय, एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये क्रमाने तिन्ही अँगल्सची मेजरमेंट्स जर 45 डिग्री, 45 डिग्री आणि 90 डिग्री अशी देऊ केली तर अशा निर्माण झालेल्या ट्रायंगल मध्ये त्यांच्या साइडचं रिलेशन काय असतं हे देऊ करणारा जो थिअरम आहे किंवा प्रॉपर्टी आहे त्याला 45, 45, 90 थिअरम किंवा प्रॉपर्टी असं म्हटलं जातं. आणि असा थिअरम यांच्या साइड बद्दल रिलेशन सांगणारा थिअरम नेमकं काय आहे ते पाहूया. चला, या 45, 45, 90 थिअरमचं स्टेटमेंट तुमच्या समोर डिस्प्ले केलेलं आहेच आहे, हे वाचूया, त्याचा अर्थ लावूया, त्याला साजेशी डायग्राम गिवन आणि टू प्रूफ लिहिण्याचा प्रयत्न करूया. चला वाचूया तर स्टेटमेंट. इफ द अॅक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल, म्हणजे जर एखाद्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये मूळचा तो राईट अँगल जो असणारा एक अँगल आहे हा सोडून राहिलेले दोन अॅक्यूट अँगल्स हे आर 45 अँड 45 डिग्री, जर हे 45 अँड 45 डिग्री असे असतील तर देन, म्हणजे आता तुम्हाला काय माहिती देऊ केलेली आहे, एक राईट अँगल ट्रायंगल आहे ज्याच्यामध्ये दोन अँगल्स, राहिलेले जे दोन अॅक्यूट अँगल्स आहेत, राईट अँगल सोडून राहिलेले दोन अॅक्यूट अँगल हे 45, 45 डिग्रीचे आहेत. चला तर असा राईट अँगल ट्रायंगल पहिल्यांदा ड्रॉ करूया की ज्या राईट अँगल ट्रायंगल मध्ये दोन अँगल्स, अॅक्यूट अँगल्स, म्हणजे थोडक्यात काय इथे तुमच्या लक्षात येईल, जर एखादा आपण राईट अँगल ट्रायंगल काढला तर राहिलेले हे जे दोन अँगल्स आहेत हे जर तुम्हाला 45, 45 डिग्री दाखवायचे असतील, साहजिकच आपण ट्रायंगलचा रूल सगळ्यांना माहितीये, जर हे दोन कोणत्याही ट्रायंगल मध्ये दोन अँगलची मेजरमेंट जर सेम असतील तर त्यांच्या अपोजिट असणाऱ्या ह्या साइड्स आहेत ह्याही सेम असतात. म्हणजे आपल्याला ट्रायंगल ड्रॉ करताना आठवणीने कसा ड्रॉ करावा लागेल की या 45 डिग्रीच्या अपोजिट असणारी साइड आणि या 45 च्या अपोजिट असणारी, म्हणजे ज्या परपेंडिक्युलर असणाऱ्या ह्या दोन साइड्स आहेत, या दोन साइड्स तुम्हाला सेम येतील अशा टाइपचं तुम्हाला ट्रायंगल ड्रॉ करणं गरजेचं आहे की जो राईट अँगल असेल. चला तर एक आपण साइड इथे ड्रॉ केलीच आहे, दुसरी साइड आपण ड्रॉ करूया आणि या दोन्ही साइड सेम दाखवूया आणि या दोन्ही साइड सेम दाखवल्याच्या नंतर असा एक राईट अँगल ट्रायंगल ड्रॉ करू, त्यालाही नाव देऊन टाकू ABC. हे नेहमीच नाव आहे आपला विद्यार्थी मित्र हो, ज्याच्यामध्ये हा अँगल आहे तो आपण 45 डिग्री असाच काढलेला आहे, 45 डिग्री, आणि हाही अँगल आहे तोही आपण अॅक्यूट अँगल सेकंड आहे, हाही 45 डिग्री काढला आणि अशा अर्थानं आपण एक ट्रायंगल सध्या ड्रॉ केलाय, हे आपल्याला गिवन आहे. चला तर मग हे जसं आपण गिवनच्या अनुषंगाने डायग्राम काढली, गिवन लिहून पाहू काय आहे. इथं बघा, इन ट्रायंगल ABC ओळीनं तिन्ही अँगल्स आहेत त्यांची मेजरमेंट्स तुम्हाला दिलेली आहेत. अँगल A आहे त्याचं 45 डिग्री आहे, अँगल जो B आहे हा तुम्हाला सध्या 90 डिग्री म्हणजे राईट अँगल दिलेला आहे की ज्याच्यामुळे हा ट्रायंगल राईट अँगल झाला. अँगल C इज इक्वल टू 45 डिग्री असा देव केलेला आहे. आणि मग देन नंतरचा जो भाग आहे टू प्रूव्ह करायचा तो वाचू आणि तो इथे लिहूया. चला, इफ द अॅक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल ट्रायंगल आर 45 अँड 45 डिग्री, देन असं झाल्यानंतर इच ऑफ द परपेंडिक्युलर साइड, या ट्रायंगल मध्ये पहा, लक्षात येईल तुम्हाला, परपेंडिक्युलर इथं आहे, 90 डिग्री इथं आहे, हा 90 डिग्री करणाऱ्या साइड्स आहेत ते ह्या दोन आहेत की ज्यांची नावं AB आणि BC आहेत. या दोन साइड्स म्हणजे काय दिलंय, इच ऑफ द परपेंडिक्युलर साइड, म्हणजे AB सुद्धा आणि BC सुद्धा, या दोन्हीच्या दोन्ही साइड्स इज या आहेत कशा एवढ्या, 1/√2 टाइम्स द हायपोथेनियस, हायपोथेनियसच्या 1/√2 म्हणजे 1/√2 एवढ्या पट आहेत, एवढ्या टाइम्स आहेत. हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचंय की इच साइड, इच म्हणजे AB साइड सुद्धा आणि BC नावाची साइड सुद्धा 1/√2 हे हायपोथेनियसच्या 1/√2 आहेत, हे तुम्हाला प्रूव्ह करून दाखवायचे. चला तर विद्यार्थी मित्र हो, हे प्रूव्ह करून दाखवण्यासाठी मनात येणारे विचार उतरवायला सुरुवात करू. आपल्याला गिवन मिळालंय, टू प्रूव्ह मिळालंय, प्रूफ लिहित 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 आपण शेवट कुठेपर्यंत पोहोचायचं
तर ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू 1/√2 टाइम्स ए सी, आणि मग आपण खऱ्या अर्थाने हेन्स प्रूव्ड म्हणायला हरकत नाही. चला तर काय करावं लागेल, तुम्हाला काय दाखवायचं हे लक्षात आलं का बघा. ए बी नावाची साइड आणि बी सी नावाची साइड या दोन्ही सेम आहेतच आहेत, शिवाय हायपोथिनियसच्या त्या 1/√2 टाइम्स आहेत हे प्रूव्ह करायचे. याच्यात दोन पार्ट दडलेले आहेत विद्यार्थी मित्र. याचे दोन पार्ट कोणते आहेत हे समजावून घ्या. पहिल्यांदा तुम्हाला ए बी इज इक्वल टू बी सी हा पार्ट वेगळा प्रूव्ह करायचा आहे, आणि हा एकदा प्रूव्ह झाला, हे दोन साइड इक्वल आहेत हे एकदा प्रूव्ह झालं की मग तुम्ही या दोन्ही साइड्स ज्या आहेत ए बी इज इक्वल टू बी सी या दोन्ही साइड्स 1/√2 टाइम्स ए सी आहेत हे प्रूव्ह करायचे. चला पहिल्यांदा आपण विचार करूया ए बी आणि बी सी हे सेम कसं दाखवता येईल याचा. यासाठी आपण ए बी आणि बी सी हे तर तुम्हाला माहिती आहे, आपण याच्या आधी अनेक वेळेला शिकलेलो आहे. कोणत्याही ट्रायंगल मध्ये जर दोन साइड तुम्हाला कॉंग्रुएंट दाखवायच्या असतील तर एवढंच करा, त्यांच्या ऑपोजिट असणारे दोन अँगल आहेत हे कॉंग्रुएंट दाखवा. आणि काय आश्चर्य, इथं दोन्ही अँगल आपल्याला हवे असणारे अगोदरच 45 डिग्री आहेत, हे कॉंग्रुएंट आहेतच. याचाच अर्थ याचा आधार घ्या आणि आयसोसिलिस ट्रायंगल थेरम वापरा आणि त्याचा कॉन्व्हर्स, आयसोसिलिस ट्रायंगल्सचा थेरमचा कॉन्व्हर्स किंवा त्या प्रॉपर्टीचा कॉन्व्हर्स वापरा. आणि हा वापरला की तुमच्या लक्षात येईल हे दोन अँगल जर कॉंग्रुएंट आले तर अपोजिटच्या साइड ह्या कॉंग्रुएंट येतात. चला तर पहिली बाब, हाफ अर्धी बाब आहे, ही इथं लिहून दाखवूया, ही प्रूव्ह करूया. थोडक्यात काय, इन ट्रायंगल एबीसी मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू मेजर ऑफ अँगल सी आणि इज इक्वल टू 40 डिग्री हे तुम्हाला गिवन आहे. गिवन आहे याचा अर्थ ए आणि सी या दोघांची मेजरमेंट्स दिलेली आहेत. याच्यावरून तुम्ही सहज लिहू शकाल देअरफॉर बाय आयसोसिलियस ट्रायंगल्स कॉन्व्हर्स आपण सांगू शकतो साइड ए नावाच्या अँगलच्या अपोजिट असणारी साइड आहे बी सी इज कॉंग्रुएंट टू सी नावाच्या अँगलच्या अपोजिट असणारी साइड. इथं पाहू शकता ए च्या अपोजिट असणारी बी सी आणि सी च्या अपोजिट असणारी ए बी, म्हणजेच या दोन साइड्स साइड ए बी या दोन्हीही कॉंग्रुएंट येतात. कॉंग्रुएंट आले म्हणजेच काय थोडक्यात तर बी सी आणि ए बी यांची लेंथ सेम आली. कॉंग्रुएंसी आणि त्याचं साइन आणि सेम हे साइन हे वेगवेगळे, हे लक्षात ठेवा. कॉंग्रुएंट हे साइन आपण डायग्राम साठी वापरतो आणि इक्वल टू हे साइन लेंथ साठी वापरतो. या दोघांची लेंथ आहे ही सेम आली. इथपर्यंत आपण येऊन थांबलो. याचाच अर्थ काय, ए बी इज इक्वल टू बीसी म्हणजे बीसी इज इक्वल टू ए बी. या दोन्ही गोष्टी आपण म्हणजे हाफ पार्ट आपला प्रूव्ह झाला. आता शिल्लक राहिला तो पार्ट कोणता, तर ह्या दोन्ही साइड्स ए बी आणि बीसी ज्या इक्वल असणार आहेत त्याचे एसी अशाशी लागणारं रिलेशन हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. आता हे सगळ्याच विद्यार्थ्यांना माहिती आहे ए बी आणि एसी या दोघांचं एसी अशाशी असणारं रिलेशन आहे. हे फक्त एकमेव थेरम देऊ करतो आणि त्या थेरमचं नाव आहे पायथागोरस थेरम. ज्या पायथागोरस थेरम मध्ये हायपोटेन्यूस साइडचा स्क्वेअर हा इतर राहिलेल्या दोन साइड्स आहेत यांच्या या दोन साइड्सच्या स्क्वेअरच्या ऍडिशन एवढा येतो. हे सगळ्यांना माहिती आहे, त्याचाच आपण इथं वापर करू. इन राईट अँगल किंवा इन ट्रायंगल एबीसी इथं लिहूया बाय पायथागोरस थेरम. बाय पायथागोरस थेरम तुम्ही काय लिहू शकाल इथं, तर एसी हायपोटेन्यूस याचा स्क्वेअर इज इक्वल टू ए बी स्क्वेअर आणि प्लस बीसी स्क्वेअर असा येतो. हे प्रूव्ह करून आपल्याला हे प्रूव्ह करून दाखवलेलं आहेच पूर्वी, हेच वापरूया आपण याच्यामध्ये. चला विद्यार्थी मित्र, एक ऍडिशनल बाब तुम्हाला सांगतो, लिखाण सोपं कसं करायचं. हे लिखाण सोपं करण्यासाठी एक छोटीशी क्लुप्ती किंवा आयडिया सांगतो की बीसी इज इक्वल टू ए बी ही जी साइड तुम्ही इक्वल टू आणलेली आहे, इथं तुम्ही याला एक्स असं जर सपोज केलं, लेट त्या दोन्ही साइडची लेंथ जर सेम आहे तर त्याला हिला पण एक्स आणि याला पण एक्स असं जर सपोज केलं तर आपल्याला हा थेरम किती सोपा जातो आणि लिखाणाला किती सोपा पडतो हे पहा. चला इथं भरूया त्यांच्या किमती. एसी स्क्वेअर आहे असंच ठेवू, एबी स्क्वेअर आहे हा मिळाला आपल्याला एक्स स्क्वेअर आणि बीसी स्क्वेअर आहे हाही मिळाला एक्स स्क्वेअर. जर विद्यार्थी मित्र असं तुम्ही केलं नसतं तर तुम्हाला इथं रिप्लेसमेंटसाठी एबी आणि बीसी या दोघांपैकी कोणतं तरी एक नाव रिप्लेस करावं लागलं असतं. परंतु हे असं लिखाण एक्स मध्ये केलेलं लिखाण विद्यार्थ्यांना सोपं जातं. अल्जेब्रामध्ये याचं तुम्हाला उजळणी झालेली आहे. हा भाग फॅमिलियर ओळखीचा वाटतो त्यामुळे सोडवायला सोपं जातं. चला तर अजून एक पायरी पुढे सोडवूया. एसी स्क्वेअर आणि इज इक्वल टू एक्स स्क्वेअर आणि एक्स स्क्वेअर हे आलं 2x स्क्वेअर. आपल्याला रिलेशन हे स्क्वेअर मधलं नकोच आहे, आपल्याला स्क्वेअर नकोच आहे म्हटल्यावर आपल्याला काय करावं लागेल, इथं दोन्ही बाजूला टेकिंग
स्क्वेअर रूट्स ऑन बोथ साइड्स. ऑन बोथ साइड्स नाही लिहिलं तरी चालतं, टेकिंग स्क्वेअर रूट्स म्हणलं तरी पुष्कळ आहे. मग तुम्ही काय करू शकाल, इथं हा एसीचा जसं स्क्वेअर आहे हाही स्क्वेअर रूट मध्ये घ्या आणि हे 2 टाइम्स एक्स स्क्वेअर आहे हेही स्क्वेअर रूट मध्ये घ्या. दोन्हीकडचं स्क्वेअर रूट काढलं तर काय होईल, इथं स्क्वेअर रूट आणि स्क्वेअर एकमेकाला जाईल आणि इज इक्वल टू एसी येईल. हे 2 आहे त्याचं स्क्वेअर रूट निघत नाही, हे असंच राहील. एक्स स्क्वेअरचं निघतं ते एक्स येईल. सरळ करून लिहा, बाजूची आदला बदल करू आपण. √2x इज इक्वल टू एसी. हे √2 मल्टिप्लाय मध्ये पलीकडे पाठवून द्या, तुम्हाला मिळेल x इज इक्वल टू 1/√2 इंटू एसी, की जे आपल्याला अपेक्षित होतं. आता तुम्ही एक्सच्या जागेवर कोणतीही किंमत भरा. एक्स आपण सपोज केलेला आहे, तो पहा एक्स म्हणजे काय आपण सपोज केलंय, काय लेट केलंय, तर AB आणि BC दोन्ही साइड्सना पण मिळून एक्स म्हटलेलं आहे. याचा अर्थ काय, तर हा एक्स आहे, त्याच्याऐवजी तुम्ही AB ही साइड सुद्धा लिहू शकाल, त्याच्याऐवजी BC ही साइड सुद्धा लिहू शकाल आणि इज इक्वल टू 1/√2 टाइम्स एसी असं मिळवू शकाल. आणि अशा अर्थाने हेच तुम्हाला हवंय आणि हेच तुम्हाला प्रूव्ह करायचंय. अशा अर्थानं तुम्हाला सहजपणानं जसा हा AB इज इक्वल टू BC तुम्ही इथे प्रूव्ह करून दाखवला, त्याच पद्धतीनं तुम्ही हा राहिलेला जो पार्ट आहे की परपेंडिक्युलर असणाऱ्या ज्या 2 साइड्स आहेत, या 2 साइड्स मधचा नातं किंवा ह्याचं रिलेशन हायपोथिनसशी कसं लागतं हेही सहजपणे पायथागोरस थेरमचा वापर करून तुम्ही प्रूव्ह करू शकाल. अशा अर्थानं तुम्हाला हा 45, 45, 90 थेरम हा अतिशय सोपा, एकदम सोपा म्हणून गणला जाणारा, याचाच अर्थ अभ्यासक्रमामध्ये जरी तुम्हाला हा प्रूव्ह करून दाखवलेला पुस्तकामध्ये टेक्स्टबुक मध्ये नसला तरी हा अभ्यासक्रमाच्या बाहेरचा क्वेश्चन म्हणून, सोपा क्वेश्चन म्हणून विचारला जाऊ शकतो. अशा अर्थानं हा फार महत्वाचा आहे. चला तर विद्यार्थी मित्र, याचा अचूक पद्धतीनं केलेलं लिखाण तुमच्या समोर आता आपण डिस्प्ले करूया आणि हे लिखाण पाहिल्यानंतर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा आणि याचं नाव ABC असं न घेता थोडंसं बदला, PQR, LMN, XYZ असं घ्या आणि हाच थेरम न पाहता लिहिता येतोय का बघा. चला पाहूया याचं अचूकपणे केलं गेलेलं लिखाण. अचूक पद्धतीनं केलं गेलेलं 45, 45, 90 या थेरमचं प्रूफ आणि हे लिखाण. हे लिखाण जर समजलं असेल, हा थेरम जर तुम्हाला समजला असेल तर याचा स्क्रीनशॉट 100% काढून ठेवा विद्यार्थी मित्र. नाव बदला, पुन्हा लिहिण्याचा प्रयत्न करा आणि तुमच्या भाषेमध्ये लिहा. तुमच्या भाषेमध्ये केलेलं लिखाण हे अतिशय अचूक आणि मार्गदर्शक असतं. तुमची लिखाणाची जी पद्धत आहे त्याचा सराव होणं फार गरजेचं आणि त्या दृष्टीने अतिशय सोपा आणि छान असणारा, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये जरी त्याचं प्रूफ दिलेलं नसलं तरी हा कसा प्रूव्ह करायचा हे मुद्दामच तुमच्या समोर मी हे मांडलेलं आहे. ते तुम्हालाही समजावं. अतिशय सोपा म्हणून गणला जाणारा हा थेरम आहे. यदा कदाचित परीक्षेच्या दृष्टीनं फार महत्वाचा म्हणून ठरला जाऊ शकतो, म्हणून याचा सराव तुम्ही महत्वाचा आहे. नाव बदलून तुम्ही हे लिखाण पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. अशा पद्धतीने तुम्हाला 45, 45, 90 थेरम हा समजलाय असं गृहीत धरतो. आणि हा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर हाही व्हिडिओ तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करण्यामुळे तुम्हाला याच्या पुढचे व्हिडिओचं नोटिफिकेशन सातत्यानं मिळत राहील. आणि आजच्या दिवसासाठी आपण थांबूया. धन्यवाद.